जाम दिवसांना गेलो जिममध्ये बघला तर गाणी डेंजर लावलेले. हो भाई आपला कोकणांची तयारी. तर जय श्रीराम मंडळी. तर आजपासून आपण मिनी ब्लॉग चालू करणार आहे, तर तुम्ही कंटिन्यू राहा आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर सकाळी उठलो आणि गेलो आपल्या हॉटेलवर आलो आणि सेटरवर चकला आणि घेतली झाडू मारायला. आधी हॉटेलवर आले आपण झाडू मारतो. आपल्या हॉटेलवर आज ब्लॉगर आला होता, प्रोफेशनल ब्लॉगर आरजी. तर आरजी अंकलला आपण बनवून दिला डोसा. आरजी अंकलला आपण डोसा बनवून दिला होता. तेवढ्याला शाकीर आणि मंगू हे आपले बाजूचं डेली कस्टमर आहे. यांची दोघांची पाण्यावल्या झगडा चालू होता. हॉटेल बंद करून गेलो भाजी आणायला. भाजी घेतली आणि डायरेक्ट गेलो हॉटेलवर जाताना आपल्या इकडून तर नजारा कसा आहे बघू शकता तुम्ही. लोडाच्या बिल्डिंगी आणि या साईडला उल्हास नदी. भाजी ठेवली हॉटेलवर आणि गेलो रॅशनचं सामान आणायला. रॅशनच्या दुकानावर पोहोचलो आणि घेतला आपला सामान. तिथून आलो दुसऱ्या दुकानावर आणि तिथून पण घेतला आपला दुसरा सामान घेतला ना चाललो होतो कोयल्याच्यावर बघता तर फुल ट्रॉफिक लागली होती. तर डायरेक्ट गेलो घरा जाताना आवडी धूल लागत होती ना, डोळ्यांचा साफ सुपला पार झाला बाई. बघतो तर आपली मोकाट संघटना सगळी इथं बसलेली होती. मग गेलो मासं पकडायला गेलो. बघतो तर रोनक भाई तिथं होताच. रोनक भाई थोडा हसत होता. मासं पकडून गेलो जिममध्ये जाऊन बघतो तर हर्षल भाई ना रोशन भाई तिथं होता. कॅमेरा चालू करे की नाही हे लागलं पोजिंग करायला. वासून ना फक्त दया अंड्यानं जिमला येते. यो बाई कंचा सेट मारतो दा कमेंटमध्ये नक्की सांगा. जिमशा आलो ना गेलो कट्ट्यावर ते इथं बसलेलंच होतं. तवऱ्यानेला भावेश भाई बोलायला लागला चला जाऊ सुप्पीवाला. मग गेलो सुप्पीवाला. मग सुपला ना मस्त सुप मारला ताव ना गेलो घरा. परत गेलो कट्ट्यावरती तिथे सगळे तसंच लोलतान. तेवढ्यात आला निकदादाने आपला ब्लॉग एंड केला. आमचे छोटे बंधू आज उद्योग क्षेत्रामध्ये तरुण वयामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये पडलेले आहेत आणि त्यांनी कमीत कमी कालामध्ये आपला संघर्षामध्ये आज उंच होत चाललेलं आहे आणि त्यांनी ब्लॉग सिस्टीमला सुरुवात केलेली आहे. आपल्या मराठी माणसाला खूप सपोर्ट करा. आपला एक तरुण पोरगा कुठेतरी उद्योग क्षेत्रामध्ये मोठी उंच भरारी घेत आहे. सर्वांना विनंती आहे भाऊला कमेंट लाईक आणि शेअर करा आणि खूप सपोर्ट करा आपल्या मराठी माणसाला.